माऊलीच्या वारीत सामील होण्याची इच्छा तर होतीच आणि शेवटी तो मार्गही सापडला आमच्या विशाल राणे साहेबांच्या माध्यमातून। वारी म्हणजे काय? ती केवळ चालणं नाही, ती एक भावनिक प्रवास आहे। मनाच्या गाभाऱ्यातून निघालेला भक्तीचा ओघ आहे आणि या प्रवासात आम्ही सामील होणार आहोत। आमचं ठरलं बोरिवलीहून निघायचं आणि फलटणला पोचायचं। 2:30ची एसटी पकडली। खरं तर उत्साह ओसंड वाहत होता, पण मनात एक भीती सुद्धा होती। कसं असेल वातावरण? जमेल का ते आपल्याला? बस निघाली, रात्र वाढत गेली, पण आमची श्रद्धा अजून अधिक जागी होत गेली। जसजसा प्रवास पुढे सरकला तशी मनात माऊलीची प्रतिमा अधिकच स्पष्ट होत गेली। रात्री 1 वाजता आम्ही फलटणला पोचलो। बस उशिराच पोचली, पण एक गोष्ट मात्र वेळेवर होती, ती म्हणजे संदीप महाराज, विशालच्या ओळखीतले आणि आमच्या मनाचे आधार। त्यांनी आधीच तयारी करून ठेवली होती। आम्ही पोचलो तेव्हा पाण्याचा टँकर नुसताच आला होता आणि त्या क्षणी समजलं की वारीमध्ये सकाळी आंघोळ नाही तर रात्रीच आंघोळ होते। का? कारण सकाळपासून सुरू होतं ते देवाचं काम, चालणं, हरिनाम आणि माऊलीची सेवा। आम्हीही वाऱ्याच्या वेगाने कपडे बदलले, आंघोळ केली। एक वेगळं समाधान वाटलं, जणू काही शरीर नव्हे आत्माही शुद्ध झाला असावा। सकाळ झाली, पावलं वळली माऊलीच्या पालखीच्या दिशेने। तिथे माऊली विसावले होते आणि तिथेच चालू होता काकड आरतीचा सोहळा। पावलं मंद होती, पण मनातली उत्सुकता प्रचंड होती। डोळे ओलावले, कारण पहिल्यांदा बघत होतो हजारो वारकरी एकसंग पंक्तीने बसलेले। कोणताच आवाज नाही, फक्त टाळ, मृदुंग आणि नामस्मरण। ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी माऊली तुकाराम। हा आवाज नुसता कानात नाही गुंजत, तो थेट हृदयात गुंजतो। ते दर्शन, त्या पादुका आणि त्या भक्तीने भरलेलं वातावरण। क्षणभर वाटलं आपण स्वर्गात आलोय की काय। माऊलीच्या चरणाशी जोडलेले क्षण आयुष्यभरात लक्षात राहतील। काकड आरतीच्या प्रकाशात त्या पादुका जणू सोनेरी तेजाने झलकत होत्या। त्या भाविकांच्या डोळ्यात नव्हे तर समर्पण दिसत होतं। ज्यांना अन्न नाही, घड्याळ नाही, मोबाईल नाही, पण आहे फक्त श्रद्धा, आणि ती पण माऊलीवरची। वारीत काही शिकायचं असेल तर ते म्हणजे शिस्त आणि श्रद्धा। हे दृश्य, त्या टाळ, चिपळ्यांचा नाद आणि वातावरणामध्ये पसरलेली शांत भक्ती, मन असं काही भारावलं की शब्द सुचेनात। त्या दिवशी मनाशी एक वचन घेतलं, हे माऊली, दरवर्षी यायचं, तुझ्या पायाशी बसायचं आणि नाम घेऊन चालायचं। वारी एक गोष्ट नक्की शिकवते, देव भेटतो चालण्यात नव्हे तर त्या चालण्यामागच्या भक्तीत। या अनुभवाने माझं आयुष्य थोडंसं बदललं। शारीरिक थकवा होता, पण मन मात्र अजूनही त्या वारीच्या लयीत नाचत होतं। माऊलीच्या वारीचं हे पहिलं पाऊल होतं, पण हेच पाऊल आयुष्यभराच्या श्रद्धेचा पाया ठरलं। वारीत सामील झालो, पण प्रत्यक्षात माऊलीच आमच्या आयुष्यात सामील झाली। रामकृष्ण हरी माऊली।